नमस्कार, मी मंजिरी निवास चौगले. संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. इंगळीतील 6 मोठे विहिरीचे परत एकदा भूस्खलन, स्थानिक नागरिकांच्या जीवितास धोका. सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे. हातकणंगले तालुक्यातील इंगळी येथे 25 मार्च 2025 रोजी भूस्खलन होऊन 8 खोकी जमीनदोस्त झाली होती. त्यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. पुन्हा 27 मे 2025 रोजी उत्तर बाजूस भूस्खलन झाले आहे. यामुळे तेथील स्थानिक नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. तेथील 5 कुटुंबांना इंगळी येथील मराठी शाळेमध्ये स्थलांतरित केले आहे. सदर प्रशासनाने कोणताही अनर्थ होण्याआधी लवकरात लवकर संरक्षित भिंत बांधून हुपरी रस्ता मोकळा करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. इंगळी गावचे सरपंच दादासो मोरे यांनी वेळोवेळी जिल्हाधिकारी संबंधित प्रशासनाचा पाठपुरावा करत असल्याचे सांगितले. घटनास्थळी उपविभागीय अधिकारी मोसमी चौगले, तहसीलदार सुनील शेरखान, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, सर्कल जानकी मिराशी, तलाठी सत्तार गौंडी, ग्रामपंचायत सरपंच दादासो मोरे व ग्रामसेवक सुनील हासुरे यांनी भेट देऊन नुकसानग्रस्तांची पाहणी केली. संचार टाइम्ससाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला. कलेक्टर साहेबांनी पत्र देऊन हुपरी इंगळी रस्ता खुला करून मार्ग काढावा म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांनी पत्र दिलेलं आहे. आणि कालपासून प्रशासन, प्रांत मॅडम, बेडू मॅडम, तहसीलदार हे कालपासून आमच्या इंगळीमध्ये ठाण मांडून आहेत. प्रशासनाचं उत्कृष्ट पद्धतीचं सहकार्य आहे. त्या लोकांची आम्ही मराठी शाळेत व्यवस्था केलेली आहे. गेली 2 ते 2.5 महिने झाला हा रस्ता खचलेला आहे. आम्ही वारंवार पाठपुरावा करून शासनाला, जिल्हा परिषद असू दे, PWD असू दे, कलेक्टर ऑफिसला पत्र व्यवहार करून लवकरात लवकर हा रस्ता कसा होईल यासाठी आपण इंगळी ग्रामस्थ असू दे, सगळे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, खासदार, आमदार यांनी प्रयत्न करायला आलेत. तर हे कलेक्टर साहेबांना विनंती आहे माझी की ताबडतोब हा रस्ता कसा होईल यासाठी आपण सगळं शासनावर प्रयत्न करून लवकरात लवकर हा रस्ता होऊन होणाऱ्या संभाव्य धोक्याला पूर्ण वेळ मिळेल या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करून